महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गरजूवंत शेतकऱ्यांना करण्यात आले बियाण्यांचे वाटप। आज दिनांक 14 जूनला दुपारी 3 वाजताच्या सुमारास प्राप्त माहितीनुसार हिंदू जननायक माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शासनाच्या सुलतानी संकटाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली असून खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता। त्यातच राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना व खऱ्या अर्थाने गरजूवंतांना मनसेने मदतीचा हात देत प्रति 3 एकरी शेताला 3 पाकिट कापूस बियाणे व 2 पाकिट तूर बियाणे याप्रमाणे शेतकऱ्यांना बियाण्यांच्या पहिल्या टप्प्याचे वाटप आज मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार अनिलभाऊ हमदापुरे यांच्या हस्ते करण्यात आले। पहिल्या टप्प्यामध्ये 300 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून संपूर्ण हंगामात 1100च्या जवळपास शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा नेते अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी दिली। यावेळी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून शासन एकीकडे घोषणा करते की आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करू, परंतु प्रत्यक्षात मनसे या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून दरवर्षी त्यांना बियाण्याची मदत मनसे करत आहे। एकीकडे बँकेच्या या पाशात अटकलेला शेतकरी, सावकारी पाशात अटकलेला शेतकऱ्याला एक मदतीचा हात मनसे देत आहे। जिल्ह्यात या प्रकारे 1100 शेतकऱ्यांना मनसे मदत करत असून बियाण्यांचं वाटप मनसेच्या वतीनं दरवर्षी या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मनसेच्या वतीनं करण्यात येते।